जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरातील भैयासाहेब आंबेडकर नगर परिसरात आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। प्रेम संबंध तोडण्यास मुलीने नकार दिल्याच्या रागातून आईनेच आपल्या मुलीची स्कार्फने गळा आवळून हत्या केली। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आई विरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेण्यात आले। मयत मुलगी हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या मुलासोबत मागील 4 वर्षापासून प्रेम संबंध होते। ते प्रेम संबंध तोडून टाक असं घरचे मुलीला सांगत होते, मात्र मुलीने नकार दिला। त्याच रागातून 26 जुलैच्या रात्री वादविवाद होऊन आईने स्कार्फने मुलीचा गळा आवळून हत्या केली। या हत्या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आई आशा गरड हिला ताब्यात घेतला आहे। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलाय। या घटनेनंतर भैयासाहेब आंबेडकर नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। भैयासाहेब आंबेडकर नगरमध्ये एका मुलीचं शेजारीच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेम संबंध होते। ते आईला मान्य नव्हते। त्या वादातून रात्री आई आणि मुलीमध्ये भांडण झालं आणि त्या रागातून आईने मुलीच्या गळ्यातील स्कार्फ ओढून हत्या केलेली आहे। त्याबाबत उल्हासनगर पोलिसांनी ते गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करत आहोत। आई फक्त इन्व्हॉल्व आहे की अजून काही याला दुसरं कारण? ते दुसरं कारण नाही, आईच इन्व्हॉल्व आहे आणि प्रेम संबंधाचे कारण आहे। ही ओढणी आली कुठून, म्हणजे एकंदरीत काय? ते मुलीच्याच गळ्यात स्कार्फ होता, तो स्कार्फ ओढून हत्या केलेली आहे। या प्रकरणी काय अटक वगैरे? महिलेला ताब्यात घेतलेले आहे, पुढील कारवाई करत आहोत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।